नमस्कार मित्रांनो. तर बघा, आज आमची शेळी इल्ली आहे. टायमिंग बघा, सकाळचे 5 वाजलेले आहेत. 5 वाजलेले आहेत, तरी पण सकाळीचे. आणि बघा, आता आमच्या शेळीला 2 बकरे दिलेले आहेत. 2 बकरे दिले आहेत सकाळीच. सकाळी 4 वाजल्यापासूनच परेशानी म्हणजे चालू झाली ती, पण मग नॉर्मल झाली डिलिव्हरी. खूप छान, काही तकलीफ नाही झाली तिला, पण नाही, काही नाही. तर आमचे सासरे लवकर उठले आणि त्यांनी पाहिलं, आणि दोन्ही पिल्लं व्यवस्थित जन्म आला त्यांचा, आणि शेळीला पण काही त्रास झालेला नाही. तर बघा, एकदम भारी पिल्ले आहेत बघा, मस्त. तर ही पिल्ले आले तर बघा, खूप छान पिल्ले आले तर दोन्ही पण बकरीच आहेत. तर एक पूर्ण ब्लॅक आहे. तर बघा, इथे झालेली आहे शेळी डिलिव्हरी जिच्या घरात, आणि तिथे एक दुसरी बकरी पण आहे, छोटी पाठ. तर हे पिल्ले दिली आहेत. दोन्ही पण बकरीच आहेत बरं का. खूपच छान बकरी दिली. एक पूर्ण काळा आणि एक व्हाईट आणि काळा, दोन्ही मिक्स. पण मग खूप छान बकरी आहेत ही. तर बघा, आता मस्तपैकी त्याला दूध पाजायचं काम चाललं आहे. आमचे सासरे म्हणताय थोडं दूध पाजू त्यांना शेळीचं जार दोन्ही पण बाहेर पडले. शेळी पण मोकळी झालेली आहे. तर बघा, आमची दोघांच्या आद्या एक ती आमच्या कोमलने धरलं, एक तिच्या बाबाने धरलं. दोन्ही पिल्लं मस्तपैकी दूध पित आहेत छान परकी. तर आम्हाला तेच वाटलं होतं, कधी येईल कधी नाही. तर रात्रभर आम्ही, तर मग रात्री म्हणजे तिला बांधलं तेव्हा ती जरासं वाटत होतं, पोट वगैरे उतरलेलं. तर आमचे सासरे बोलले रात्रीच की बुवा, ती आज किंवा उद्या जमलं तर येईल शेळी. तर मग आम्ही रात्री 1 वाजस्तोवर असंच बाता करत बसलो होतो, शेळीची वाट बघत होतो. पण मग सकाळी तिने आम्हाला इंटिमेशन दिलं बुवा थोडक्यात की येणार आहे. मग आम्ही सकाळी लवकर जागरण झालो. उठलो आणि तिला पाहिलं, तर झालं आता सकाळी लवकरच. थोडा उशीर पर्यंत आम्ही मग काय नुसतं पाणी ठेवलं आणि बसलो मग त्यांच्या संग पाहत गेला दिवस आता मस्त. तर पिल्ले तर खूपच छान आलेले इथं जन्माला, 2 पिल्ले. आणि मस्त पाणी ठेवलं मग आम्ही आता मस्त. आणि तेव्हा बाबा पिल्ल्याला दूधच पाजत आहेत. मग आता पाणी तपलेलं आहे. तर ही पिल्ले असे थंडीमुळे जरासे, थंडी पण आहे थोडी. ये बाई, ही एक पाठ आहे दुसरी. तर आता बाबांना तिकडे नेलं त्यांच्याकडं. आता मस्त ऊन पडलं. मग तर सर्वांना विनंती आहे की पूर्ण ब्लॉग पाहायचा आहे, न स्किप करता पूर्णपणे. आणि शेळी एकदम ही झालेली आहे, भावूक झालेली आहे. तिची पिल्ले जर हात लावला तर नुसती आरडती आहे. खरंच आईचं काळीज म्हणजे हे राहतं खूप छान. ती म्हणजे आईची माया कशी असते ते तिनं दाखवून दिलं आम्हाला. सकाळीच लक्षात आलं आमच्या, जेव्हा ती पिल्ले बाहेर आल्याच्या नंतर जेव्हा तिचं रिॲक्शन दुसरं असं वेगळंच होतं, नाही का. खूपच. आता ही बघा, आता हे काडी कचरा आमची मुलगी पूर्ण ते ज्यांना पाला टाकला होता आम्ही कोबीचा वगैरे. तर अशा प्रकारे आम्ही सकाळी गाडीशन केलेला आहे. तर सकाळी असं गाडीशन झालं तर खूप छान पिल्ले पण जन्माला आलेले इथं. आणि आता ते बघा, शेळीच्या पुढं ठेवलं ते तिनं. तर असं आहे शेळी बघा, खूप फ्रेश झाली आता शेळी मस्तपैकी. तर आता बघा, तिथून मस्तपैकी बाबानं तिला परत पाला टाकला आहे. तर सगळेच कामाला लागलेले आहे इथं, साफसफाई करायच्या मार्गावर. आणि मी मग पाण्याला जाळ लावत आहे आणि व्हिडिओ पण मग बनवत आहे.
तर खूपच छान पिल्ले आहेत. तर तुम्हाला कसे आवडले का सांगा आणि त्यांचं नाव पण सुचवा. आणि खरंच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, कारण की मग व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की त्या पिल्ल्यांचं नाव काय ठेवायचं आम्हाला आठवत नाही. तर 2 पिल्ले झाले आता आमच्या शेळीला. खूप आनंदात आहेत आम्ही. आज तर आमचा संडे सुपर संडे झाला आहे. सप सुपर संडे झालेला आहे आमचा. खरंच सकाळी 4 वाजल्यापासून उठलेलो आहेत आम्ही आणि एकदम उत्साहामध्ये की शेळी येणार आहे. आम्ही खूप दिवसाची वाट पाहत होतो. ते दिवस शेवटी आज आला आहे आम्हाला आणि आमचा आनंद हा गगनात मावना असा झाला. तेव्हा दिवसाची ट्रिप कशी निघते आहे बा, आमच्या इकडं दिवस कसा निघत आहे, सूर्यदर्शन कसं होत आहे आणि इकडं आमचं काम चालू आहे. इकडं आमचे पिल्ले पण जोमात आलेले आहेत. फार दूध प्यायला लागली आता. फायनली दूध प्यायला लागला तर स्वतः एकट्या मनाने. तर असे 2 पिल्ले आलेले आहेत. तर एक सफेद आणि एक काळ्या कलरचं बकरं दिलेलं आहे शेळीने. खूप छान पिल्ले दिलेले आहेत. आणि बघा शेळी खरंच आई असती. बघा पिल्ल्यांना कशी ती सांभाळते आणि तिच्याजवळ पिल्ले कशी सांभाळायचं. कारण ती पिल्लेला थंडी वाजत आहे ना, तर ती पिल्ल्यांना पूर्णपणे हे करते आणि गरम होत आहे पिल्ले. तर बघा आता एक पिल्लू तर डायरेक्ट दूध प्यायला लागला. आता बघा खरंच शेळीचं दूध खूपच तापड असतं असं म्हणतात ना, तर ही गोष्ट खरी आहे. शेळीचे पिल्ले म्हणजे आता नेमके 1 ते 1.5 तास झालेला आहे. 5 वाजता झाले आणि आता वाजले 6:30 पावणे 7. तर अवघ्या 2 तासामध्ये पिल्ले डायरेक्ट चालायला पण लागलेले आहेत. तर खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. शेळी म्हणजे खूप पॉवरफुल असते आणि खूप वनस्पत्या खाती आणि खरंच आयुर्वेदिकमध्ये शेळीच्या दुधाला पण नवाजलेलं आहे. शेळीचं दूध म्हणजे आज खूप काही आहे, कारण की शेळीच्या दुधात एवढी ताकद आहे. तर बघा मी तेच विचार करत होतो की 4-5 वाजता पिल्लू झालेलं आणि 2 तासात डायरेक्ट दोन्ही पण पिल्ले चालायला लागले. तर आणि खरंच खूपच म्हणजे पाहण्यासारखं दृश्य आहे. सकाळी 5 वाजता पिल्ले झाले आणि आता 7 वाजलेले आहेत, तरी पण ते एकदम म्हणजे चालताय स्वतःच्या पायाने आणि ते दूध प्यायला पण गेलेले आहेत मम्मीजवळ त्यांच्या. तर हे दोघं पिल्ले बघा कसे, आणि ती पण त्यांना कशी सपोर्ट करते बघा. म्हणजे शिकवती ती. दूध प्यायच्या जवळ आले का लगेच पाठीमागं सरकते आणि ती पिल्ले चालायचं शिकू राहिले तिच्याकडनं. हे पाहिलं का आता ती पिल्लं जवळ आले का इकडं होती तिकडं होती, मग त्याच्यात ती चालायचं शिकताय थोडं. तर एक पिल्लू खूप आहे अवघड. ती 1 नंबरला झालेलं आहे व्हाईट कलरचं. अर्धा तासानंतर हे झालं ब्लॅकवालं. दोन्ही पिल्लाचा अर्धा तासाचा फरक आहे. तर बघा सूर्यदर्शन बघा, आत्ता सूर्य निघतो आहे आणि आमची शेळी आज आम्ही खूप म्हणजे सुपर संडे झाला आमचा संडेचा. कारण की आज मला पण सुट्टी आहे. आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत जागा होतो आणि सकाळी 4लाच उठलो, कारण की शेळीची आवाज ऐकून आम्ही जाग आली. कारण की शेळी आरडत होती. पण मग खूप छान डिलिव्हरी झाली, न त्रास होता. शेळीला काही त्रास झालेला नाही आणि 2 पिल्लं पण खूप छान सुरक्षित आले आणि काही ताण नाही झालेला. एकदम मजबूत पिल्ले पण आहेत. तर आता आमचे सासरे बघा त्याला हाताने पकडून दूध पाजताय, कारण की हा पिल्लू दूध प्यायचा राहिला होता. कारण की त्या शेळीचं सड पण मोठं झालं ना, त्याच्यामुळं मग त्याने तिकडं पेलं, याने इकडचं प्यायचं होतं, याने पेलंच नाही. तर ही आमची कोमल, ती आमची दुसरी पाठ आहे. ती बघा तिची खूप मैत्रीण आहे, ती तिच्याशिवाय राहतच नाही. बघा. तर अशा प्रकारे आमची पिल्ले आहेत. आम्हाला आता 2चे 4, 4चे 4 पिल्ले आमच्याकडे झाले. आता 2 शेळ्या 2 बकरी. तर आम्हाला या बकऱ्याची नावं सुचवा. 2 बकऱ्यांची नावं काय ठेवायची आहे आणि आमचा ब्लॉग कसा आला आहे हा तुम्ही आम्हाला सांगा. आणि खरंच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. अजून छान ब्लॉग बनवू आपण. आणि शेळीच्या डोळ्याला जर का असं कोणाच्या झालं असेल तर मिठाच्या गुळण्या मारायच्या त्याच्यावर गरम पाण्याच्या, लगेच डोळा रिपेअर होऊन जातो. मला पण असंच आपल्या यूट्यूबर फ्रेंडनी सांगितलेलं होतं, तर मी केलं आणि शेळीची चिपडं गेली आहेत बरं का आमच्या. तर सर्वांना सांगण्यात असं आहे की जर व्हिडिओ आवडला असला तर सर्वांनी सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला माझे व्हिडिओ कसे असतात ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि कुठून व्हिडिओ बघतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो,
बाय बाय शी यू.